ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय नहार आणि सर्व मान्यवर. संजय नहार यांनी जे सुंदर भाषण केलं आणि शिवसेनेचाही इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्हाला वाटतं संगीताचा कार्यक्रम, आम्ही इथे आलो, उद्धवजींना म्हटलं की एक संगीताचा लहानसा कार्यक्रम आहे, संजय नहार यांच्या भाषेमध्ये 5 मिनिटात सोडतो. आम्ही म्हटलं 5 मिनिटाचे 10-15 मिनिटांमध्ये आपली सुटका होईल. एकाजीच्या नावानं स्टुडिओ उभारला जातोय. आदित्य ठाकरेंना मी सांगत होतो, संजय नहार हे काय व्यक्तिमत्व आहे. ते बारशाला बोलवतात आणि बारशानंतर पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, लग्न, हो, असे सगळे कार्यक्रम ते मस्त एका व्यासपीठावर करून घेतात. तसं त्याने आज संगीताच्या व्यासपीठावरती उत्तम एक छान कार्यक्रम आम्हाला आवडला. पण एक सांगतो, संजय नहार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राला खूप दिलेलं आहे. धडपड काय, साने गुरुजींची धडपडणारी मुलं काय असतील तर युवराज स्वामी बरोबर सांगत असेल तर संजय नहार. धडपडणारी मुलं आणि धडपडणाऱ्या मुलांनी स्वतःच विश्व इथे काश्मीर, पंजाब, हे एकत्र मणिपूर, जिथे जिथे संकट आहे, जिथे जिथे राष्ट्राला आग लागली आहे, तिकडे तिकडे संजय नहार हे आहेत. आणि संजय नहार बरोबर युवराज शाह आहेत. हे जे सगळे मगाशी तुम्ही जे नावं घेतली बंडखोरांची, हे जर स्वातंत्र्याच्या पूर्वी असते तर भगतसिंगांबरोबर यांची नाव आली असते. असे लोक आहेत आधी. हे जर 1948च्या आधी जन्माला आले असते, हे सगळे मगाशी नावं घेतली तर राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्या बरोबर ही सगळी नावं बघायची. सगळे क्रांतिकारक आहेत हे लोक, सगळे बंडखोर आहेत हे लोक. आणि त्यांच्या बरोबर बराच काळ मी सुद्धा काम करत होतो. त्याच्या अनेक कार्यामध्ये मला त्याचा सहभागी होता आला. आज मुख्य कार्यक्रम हा आहे. जसं घडलं तसं, त्यापेक्षा श्रीकांत ठाकरे ही एक असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलं. त्यांच्याकडे कोणती कला नव्हती. जसे हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, बरं का, वक्ते, संपादक, असे सगळ्या बाबतीत अग्रेसर होते. श्रीकांत ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, श्रीकांत ठाकरे हे उत्तम सूर्यसमीक्षक, लेखक, सरळे बोलण्यापेक्षा तोंडफाट वक्ते, उत्तम संपादक. मार्मिकचं बरचसं काम नंतरच्या काळात श्रीकांत ठाकरे करत होते. आणि त्यांचा आणि माझा फार जवळचा स्नेह होता. त्यांचं व्यंगचित्रावरचं पुस्तक सुद्धा बन्याबापू नावावरती काढायला लावलं. आणि एकदा त्यांना म्हटलं, त्यांना मी पप्पा म्हणायचो, पप्पा तुम्ही तुमच्या आठवणी लिहिल्या पाहिजे. तुम्ही इतका घडव बघितलाय, तुम्ही शिवसेना प्रमुखांबरोबर भाऊ म्हणून काम केलंय, मार्मिकचं संपादन केलंय, मार्मिक म्हणजे व्यंगचित्र काढले, त्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे तुरुंगात असताना त्यांच्या पाठीमागे, पडद्यामागे सगळी कामं मार्मिक काढण्यापासून कुटुंब सांभाळण्यापर्यंत त्या काळात ते श्रीकांत ठाकरे करत होते. हे राम दर्शनाची जोडी होती असं आम्ही म्हणतो. जेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही हे करा, लिहा, त्यात काही उल्लेख केला नाही की आता मग पाहिला आणि मी विसरलो होतो, या पुस्तकाच्या निर्मितीत माझं पण थोडं योगदान आहे. रोज सकाळी अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जातो 9 वाजता, आणि त्यांना अक्षरशः हातात पॅड घेऊन आम्ही बसायचो आणि त्यांच्या आठवणी उतरवायचे आणि मग मी यांच्याकडे पाठवायचो. मग हे पुस्तक काढायचं कोणी,
पुस्तक, तुमचं पुस्तक काढायचं कोणी, इतकं सुंदर पुस्तक आपल्याला काढायचं आहे. मी म्हटलं माझा एक मित्र आहे संजय नहार, तो या पुस्तकाला न्याय. संजय नहारचं वैशिष्ट्य तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची बायोग्राफी जी आहे त्याचं सुद्धा कदाचित संजय नहार राज ठाकरेंनी मला विचारलं, म्हणजे पुस्तक आपण काढतो तयार करतो, पुढे पुस्तक पुढे नेण्यासाठी एक प्रकाशक, एक उत्तम वितरण व्यवस्था ते कोण करू शकते? मी म्हटलं संजय नहार करू शकतो. हे असं संजय नहारचं आमचं अनेक वर्षापासून त्याच्यामुळे संजय नहारने एखादी गोष्ट सांगावी आणि आम्ही त्यांना सांगावी आणि पुढे जावी. इतके वर्ष नाही का श्रीकांत ठाकरे हा एक अवघ्या माणूस होता, हे उद्धव ठाकरे जास्त सांगू शकतात. पण महाराष्ट्राच्या संगीताला, संगीत क्षेत्राला हे 50 वर्ष पुढे घेऊन जाण्याचं काम झाले त्या काळामध्ये. किंवा तुम्ही त्यांचं प्रत्येक गाणं पहा. मी थोडं संगीतावरच सांगतो 2 मिनिटं. ते उत्तम व्हायोलिन वादक होते, उत्तम म्युझिक अरेंजर होते. बरं, त्यांनी वाजवलेली व्हायोलिन ऐकली आहे त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलो. त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलो. इतकं सुंदर व्हायोलिन सूर त्यांच्या व्हायोलिन गायची. असा माणूस संगीतकार म्हणून त्यांनी फार कमी गाणी केली. कारण स्वभाव सगळे ठाकरे जे आहेत ते हट्टी आहेत. ते हट्टी आहेत. तर अधिक उत्तम प्रकारे त्यांनी वेगळी कामं करू शकले असते, पण त्यांचे हट्ट फार आणि स्वाभिमान. श्रीकांतजींनी आता तुम्हाला मोठे मोठे गायक दिसत आहेत ना, या प्रत्येक गायकाचं पहिलं गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलं. जयवंत दळवी, कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, गोविंदाची आई निर्मला देवी, तिचं मराठीची पहिली ठुमरी ही श्रीकांत ठाकरेंनी. मोहम्मद रफी सारख्या गायकाकडून, शोभा गुल्लू सारख्या गायिकेकडून, महेंद्र कपूर, हेमंत कुमार ही सर्व गाणी यांच्याकडून त्या काळामध्ये श्रीकांतजी करून घेतली. अनेक त्या गाण्याचं आयोजन होताना आम्ही तिथे पाहिलेलं. प्रचंड मेहनत ते गाण्यावर, शब्दांवर घ्यायची. आज जे गाण्याची गाणी ऐकतात, स्वदेशी मानवा राहुल अंतरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. लोकांना माहित नाही गाणं कोणी केलंय. हे गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलेलं गाणं आहे. हे गाणं श्रीकांत ठाकरेंनी शोभा मुर्तीच्या तुम्ही गजल ऐकता त्यांनी केलं. आता अशी गाणी निर्माण होणार नाही. श्रीकांत ठाकरे सिने निर्माते सुद्धा होते. मला माहित असेल तर सांगतो, त्यांनी सिनेमा तयार केला शुरामी वंदिनी. त्या सिनेमातला हिरो कोण होता माहितीये? सुनील गावस्कर. शुरामी वंदिनी हा सिनेमा त्यांनी निर्माण केला आणि त्याचा हिरो रविराज होता एक, आणि एक रविराज मला वाटतं, आणि दुसरा हिरो सुनील गावस्कर. हे तुम्हाला असे अनेक प्रयोग श्रीकांत ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या कला क्षेत्रामध्ये